नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा एक मोठा टप्पा नगरपालिकांचा तो पार पडलेला आहे. एक अगदी छोट्या 8-10 नगरपालिकांच्या ज्या राहिलेल्या मतदान आहे ते 20 तारखेला होत आहे आणि 21ला सगळ्यांचाच निकाल लागणार. ह्याच दरम्यान जे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालेलं होतं त्याचा आता समारोप आजच होतो आहे. म्हणजे आज झालेला आहे. आज वर्किंग डे रविवार असून पण ठेवलेला आहे, म्हणजे काल. आणि आज सोमवारपासून आता परत एकदा मंत्रिमंडळाचा जो काय नियमित कारभार असतो, दर बुधवारी मीटिंग असते. आणि ह्या रविवारच्या ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 29 महानगरपालिका आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरात मिळून, आणि त्यांची या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये मी 2 भाग करतो. एक असा टप्पा आहे की जो पूर्णपणे शहरी आहे. म्हणजे शहरी म्हणजे एकमेकांना लागून असलेले आहे. म्हणजे मुंबई परिसरामध्ये जवळपास 9 महानगरपालिका आहेत ज्यांचं जे क्षेत्र आहे ते एकमेकांना लागून आहे. म्हणजे सलग असा तो पट्टा आहे. मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, त्याच्यानंतर नवी मुंबईची एक महानगरपालिका आहे. मला वाटतं पनवेलची काहीतरी महानगरपालिका आता घोषित झालेली आहे. जवळपास सलग 9 महानगरपालिका आहेत आणि तो एक सगळा पट्टा आहे. तसंच पिंपरी चिंचवड आणि पुणे ह्या 2 महानगरपालिका एकमेकांना लागून आहे त्यांचं क्षेत्र. आणि नाशिकची एक महानगरपालिका ज्याचा विचार केला तर ह्या त्या 9, एक नाशिकची 10 आणि ह्या 2 12, म्हणजे 12 महानगरपालिकेचं क्षेत्र हे जवळजवळ आहे. तशा अर्थाने एकमेकांवर प्रभाव टाकणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ह्या महानगरपालिका. बाकीच्या सगळ्या महानगरपालिका महाराष्ट्रभर विखुरलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती त्याची आता घोषणा होणार आहे. आणि मी जो वेगळा तुम्हाला सांगतोय व्हिडिओ त्याचा, किंवा त्याचा विचार वेगळा का करावा लागतो आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता जवळपास अर्धी लोकसंख्या महाराष्ट्रातली ही ह्या 29च्या 29 महानगरपालिकांच्या पट्ट्यामध्ये येते आहे. त्याच्यातही हा जो पट्टा आहे खूप मोठा आहे. मुंबई म्हणजे मी तुम्हाला थोडंसं ते खासदारांच्या संख्येमध्ये सांगतो, म्हणजे कदाचित तुमच्या ते लक्षात येऊ शकेल. मुंबईमध्ये 6 खासदार आहेत. ठाण्याचा 1 शहरी, खरं तर ठाण्यामध्ये 4 आहेत, पण त्याच्यातले 2 शहरी आणि 2 ग्रामीण असं जर विभाग केला तर 6 आणि 2 8 आहेत. आणि ह्या उरलेल्या ज्या महानगरपालिका आहेत, 20च्या जवळ महानगरपालिका आहेत, त्यांचा जर तुम्ही विचार केला एकत्रित तर काही ठिकाणी मोठ्या महानगरपालिका आहेत. जसं पुण्याची महानगरपालिकेमध्येच 1 खासदार येतो. त्याच्यानंतर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 4 आमदार, म्हणजे ते पण एक. म्हणजे तुम्ही एकूण 48 जे खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. नागपूरची मोठी महानगरपालिका आहे. तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळपास 25 खासदारांचा जो म्हणजे विभाग येतो, प्रदेश येतो, जो या महानगराच्या ह्याच्यामध्ये येतो, किंवा महानगरात येणाऱ्या प्रदेशाचं जर एकत्रित तुम्ही हे केलं तर 25 खासदार, म्हणजे 48 पैकी 25च्या जवळपास खासदार या ठिकाणावर निवडून जातात. म्हणजे अर्धी लोकसंख्या इथे येते. आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामधला गुंता मी तुम्हाला सांगतो. या महानगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न आजही कमी आहे. मुंबईचा एक अपवाद सोडला आणि पिंपरी चिंचवडचा, की ज्यांना स्वतःचे त्यांचे FDR आहेत, प्रचंड श्रीमंत अशा महानगरपालिका आहेत. बाकीच्या महानगरपालिकांवरती म्हणजे प्रत्यक्ष राज्य शासनाचाच त्याच्यामध्ये सगळा. आम्ही तर हा मुद्दा आधीपासून मांडत आलेलो की ह्या सगळ्यांचे धागेदोरे हे शासनाच्याच हातामध्ये. जोपर्यंत सत्तावरती जो बसलेला आहे त्याच्याकडून निधी सुटत नाही तोपर्यंत त्या नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, ग्रामपंचायतचं, जिल्हा परिषदचं काहीच भलं होऊ शकत नाही. पण आता ह्या शहरी हे जे प्रश्न होऊन बसलेले, जवळपास अर्धी लोकसंख्या आपल्याला सांभाळायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, या शहरांमध्ये दाट लोकसंख्या जी होऊन बसलेली आहे आणि त्याची जी गंभीर समस्या आहे घरांची. वेगवेगळे तुम्ही त्याच्यामध्ये जी काही कायदे आहेत जमिनीच्या संदर्भात, जसे शेतीला ते घातक आहेत, तसेच या ठिकाणी जे नियम तुम्ही करून ठेवलेले आहेत, कुठली जमीन ग्रीन झोनमध्ये टाकायची, कुठली जमीन येलो झोनमध्ये टाकायची. महानगरपालिकेच्या क्षेत्राला लागून असलेली जी गावं जेव्हा झालर पट्ट्यामध्ये येतात आणि त्यांचा अंतर्भाव प्रत्यक्ष महानगरपालिकेत येतो, ह्याचं इतकं मोठं राजकारण आता होऊन बसलेलं आहे. इतके मोठे आर्थिक व्यवहार अडकले. त्याच्यामुळे पहिला या सगळ्या महानगरपालिकांच्या संदर्भातला मुद्दा येतो ते घरं.
ह्या ज्या घरांच्या प्रचंड किमती वाढून बसलेल्या आहेत आणि अक्षरशः आयुष्यभराची पुंजी लावून कुठेतरी एखादा फ्लॅट आपल्या नशिबात येईल किंवा त्याचे हप्ते फेडता फेडता तुमची 50शी उलटून जाईल अशी जी परिस्थिती आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणची वाहतूक अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे वीकेंड म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस शनिवार रविवारी सुद्धा अशी काही गर्दी व्हायला लागलेली आहे की त्या गर्दीपही म्हणजे पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला येणारी माझी मुलगी काल 5 वाजता जर परवा त्याच्यामध्ये बसल्याच्या नंतर पुण्यावरून तिला इथे यायला 1 वाजले रात्रीची. म्हणजे ही जी समस्या शहरांमध्ये म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष शहरामध्ये प्रवेश करताना सांगतोय, मधल्या ह्याच्यातलं मी सांगत नाही. म्हणजे पहिली समस्या घरांची आहे, दुसरी समस्या वाहतुकीची आहे, तिसरी समस्या या ठिकाणचं प्रचंड प्रमाणामध्ये जे कचरा व्यवस्थापन आहे. इथं एकमेव ज्या शहरातून मी हा व्हिडिओ करतोय ते जगातलं एकमेव शहर आहे की जिथं कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगल पेटली. कचरा जाळण्यात आला, मग प्लास्टिक, मग त्या पॉलिथिनवर बंदी आणल्याच्या नंतर आता ती तरी परिस्थिती थोडी नियंत्रणात आलेली आहे. पण ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करणे आणि हा जो सुका कचरा आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून आणि त्या ओला जो कचरा आहे त्याचं खत आणि बाकीच्या गोष्टीत, तर त्याच्यातले तर खूप जणांनी खूप पद्धतीने सांगितले पण काहीच व्यवहारी मार्ग निघाला नाही. पण कोरड्या कचऱ्याच्या बाबतीत मात्र आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1200-1300 बायका आणि मुलं कचरा वेचणारी आहेत की त्यांचे स्वयंरोजगार आहे तो. आणि जर आपण कोरडा कचरा बाजूला ठेवला, एकत्र कलेक्ट केला कोरडा कचरा, तेवढी जरी काळजी घेतली हाऊसिंग सोसायटीने त्यांनी किंवा त्यांनी एखाद्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधला कोरडा कचरा जर बाजूला ठेवला तर त्याचं ऑप्शन करता येऊ शकतं सेपरेशन करून आणि त्याच्यातून पैसा जनरेट होऊ शकतो. तसं ओल्या कचऱ्याचं होत नाही. आणि चौथी समस्या पाण्याची, म्हणजे घरं आहेत, वाहतूक आहे, कचरा आहे आणि पाण्यामध्ये मी दोन्ही एकत्रच घेतो. त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी पुरवणे आहे आणि नंतर जे वापरातलं जे पाणी आहे नाली म्हणजे हे जे सगळं हे करायचं आहे त्याच्यावरती प्रक्रिया करायची, त्याच्यातलं पुन्हा वापरायोग्य असं पाणी पुन्हा वेगळं करायचं आहे. सगळं मलनिःसरणाची जी व्यवस्था आहे, ह्या 4 प्रमुख ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या शहरांचे प्रश्न अडकलेले आहेत. आणि आज ह्याच्या संदर्भामध्ये हे काही केवळ मुंबईमध्ये बसलं, दिल्लीमध्ये बसलं, स्मार्ट सिटीची योजना जाहीर केली म्हणजे होणार नाहीये. आत्ताचे जे नगरसेवक होऊ घातलेले आहेत, ज्या निवडणुका प्रत्यक्ष होऊ घातलेल्या आहेत, त्या सगळ्यातून अर्धी लोकसंख्या मतदान करणार आहे. अर्ध्या लोकसंख्येसमोर हे आव्हान आहे की त्यांचं शहर किमान सुसह्य, मी म्हणजे काय फार अगदी मुंबईचं सिंगापूर करून वगैरे असं जाऊ द्या ते बाजूला, या सगळ्याचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, सगळेच जबाबदार आहेत पुन्हा त्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नका समजू की नेते भ्रष्ट आहेत, ते अधिकारी तसेच आहेत. अगदी वैयक्तिक पातळीवरती आपण सुद्धा ज्या पद्धतीनं वागतो आणि आपण सुद्धा त्या सगळ्याला ज्या पद्धती, आणि हे शहरांमधला हा जो सगळा अस्ताव्यस्तपणा, शहरांमधल्या अडचणी, समस्या ह्या काही फक्त मी सांगतोय त्या 4 पुरत्या नाही आहेत. अगदी ज्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो तिथे असा अनुभव येतोय की मोठे मोठे भव्य महोत्सव CSRच्या निधीमधून जो ग्रामीण भागाला कधी मिळत नाही संस्कृतीसाठी, शहरामध्ये मिळतो आणि त्याचे जे खेळ केले जातात ज्याच्यातून प्रत्यक्ष साहित्य संस्कृतीचं काही भलं होत नाही. मोठे मोठे फेस्टिवल भरवले जातात, त्याच्यासाठीचा निधी एक तर सरकार खर्च करतं किंवा कंपन्या CSR मधून खर्च करतात. या सगळ्यातून जे ड्रामे होतात ते त्या क्षेत्राला पोषक नाही आहेत. म्हणजे शहरीकरणाच्या अडचणी इतक्या वेगवेगळ्या होऊन बसलेल्या आहेत. किंवा दुसरं एक तुम्हाला मी विषय सांगतो की ज्याच्यामध्ये वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत आणि या सगळ्यांना जास्त अंतर चालता येत नाही. अशा वेळी शहरामध्ये ह्या छत्रपती संभाजीनगरचा आमचा अनुभव सांगतो, 1-2 नाही 10 ठिकाणी वेगवेगळे आम्ही जेव्हा जाऊन छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम केल्यानंतर लक्षात आलं की तिथली एक लोकसंख्या अशी की जी एखादा कार्यक्रम असेल शहरामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत वेगवेगळ्या कारणाने. मग अशा वेळी ह्या शहराचं सांस्कृतिक केंद्र म्हणून तुम्हाला असे म्हणजे एका शहरामध्ये 25-25 गावं वसलेली असतात आपण जे म्हणतो. मग त्यांच्या साहित्यिक सांस्कृतिक भूकांच्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहोत? या सगळ्या गोष्टी आत्ता जेव्हा निवडणूक समोर येते शिक्षणाचं, या सगळ्या शहरांची समस्या अशी, म्हणून मी 29च्या 29 नगरपालिकांची घेतो की लांब लांब शाळा करून ठेवलेल्या आहेत, लहान मुलांच्या त्या बसेस आहेत आणि त्यांना किमान 1-1, 1.5 तास या छत्रपती संभाजीनगरचं मी सांगतो, मोठे शहरात अजून जाऊ दे, की त्या मुलांना शाळेसाठी कुठेतरी लांब जायचं आणि परत पुन्हा वापस यायचं. नुसतं जाण्या येण्यामध्ये या मुलांचं
कोवळ्या वयातलं अतिशय फुलण्याची त्यांची जी वय, त्यांचं आयुष्य केवळ त्या नॉन क्रिएटिव्ह अशा जाण्या येण्याच्या मध्ये खर्च होते. तर आपल्याला मुलांना आपल्या घराच्या जवळ काय चांगलं देता येऊ शकेल, आपल्या घराच्या जवळ त्यांना छंद वर्गाच्या नावानं, म्हणजे पालक सुद्धा इतके बावचळले, शाळेसाठी एकदा पाठवतात, कुठेतरी बास्केटबॉलचा क्लास आहे त्यासाठी पाठवावं लागतं, कुठेतरी त्याचा नृत्याचा क्लास आहे त्यासाठी पाठवावं लागतं, कुठेतरी ते अबॅकसचे क्लास आहेत. म्हणजे अक्षरशः त्या पोरासाठी जेव्हा ते लहान असतात तेव्हा ते पालक ड्रायव्हरचं काम करून परेशान आहेत आणि मोठं झाल्यानंतर ते पोरं इकडे तिकडे फिरण्यामध्ये परेशान आहेत. कितीतरी गोष्टी मी फक्त तुम्हाला झलक म्हणून काहीतरी समोर ठेवले. आज या सगळ्या 29 महानगरपालिका निवडणुकीला तोंड देत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जो कोणी तुम्ही ज्याला निवडून देऊ पाहत आहात त्याला या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्याची काय भूमिका आहे, त्याचं ह्याच्या बाबतीतलं काय, हे केवळ आत्ता म्हणून होणार नाहीये, पुढं 5 वर्ष आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. महानगरपालिकाचा बिगुल फुंकल्या गेलेला आहे. राजकीय ह्याच्यामध्ये काही फारसं वेगळं होणार नाही. मी तुम्हाला शेवटी सांगतो, सत्ताधाऱ्यांना अनुकूल असलेलेच लोक निवडून येतील किंवा उलट जे लोक निवडून येतील ह्या 29 नगरपालिकेमध्ये त्याच्यातल्या बहुतांश जणांना हे जाऊन सत्तेची जवळीक साधतात की नाही बघा. त्याच्यामुळे तो त्यांचा प्रश्न, त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. याचे आत्ताच मी सांगतो, निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा काही होणार नाहीये. पण आपण मात्र या शहरातले नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूचं जगणं, आपल्या आजूबाजूचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी ठामठोक भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे, रोखठोक भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. नसता आपलं सध्याचं जे थोडंफार बरं चाललंय त्याचा अजून वाईट अनुभव, जसं दिल्लीसारख्या शहरामध्ये प्रचंड प्रदूषण होऊन बसलेलं आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्याला आत्ताच ही अडचण आहे, नागपूरला, त्या तुलनेमध्ये इतर महानगरांमध्ये त्या तुलनेमध्ये कमी आहे प्रदूषण. पण ते जर आपण असंच वागत राहिलो तर तिथेही प्रदूषण होईल. या महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या संदर्भात डोळस अशी भूमिका घ्या, कोणालाही निवडून द्या, पण तुम्ही ज्याला निवडून देताल तो पुढं 5 वर्ष तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं राखण्यासाठी एक कॅटलिस्ट म्हणून, माध्यम म्हणून काम करेल आणि तुमच्यासाठी तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज